फ्लावरची भाजी जर आवडत नसेल आणि तीच भाजी खाऊन जर कंटाळा आला असेल तर वेगळ्या पद्धतीने असं या पद्धतीने फ्लावर तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करून बघा। अतिशय चविष्ट आणि अगदी लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडेल असा हा फ्लावरची भाजी कशी बनवायची ते आज आपण आपल्या रेसिपीमध्ये बघणार आहे। तर थोडा वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी हा जो फ्लावर आहे तो चांगला बघून घ्यायचा, जेव्हा आपण घेताना त्यात किडे नसले पाहिजे, त्याच्यामुळे बघताना छान असा बघून आणायचा। नीट कसा करायचा बघूयात। याला नाईफ वगैरे लावायचं नाही, ही जी त्याची फुलं आहेत तशी अशी तोडून घ्यायची फ्लावरची। या पद्धतीने मोठा मोठा तसा फ्लावर आपण नीट करायचा। तर याच पद्धतीने बाकी सर्व फ्लावर मी आता नीट करून घेतलाय। आता कांदा बघा, 3 मीडियम आकाराचे कांदे, 1 टोमॅटो आणि आपल्या इथं 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतलेत। आता फ्लावर काय करूया, पहिला धुवून घेऊयात। कांदा शक्यतो जास्त घाला म्हणजे ही भाजी जास्त चविष्ट लागते। आता फ्लावरमध्ये पाणी घालून आपण फ्लावर हा धुवून घेऊयात। आणि आपण आता हा फ्लावर इथे मी उकळलेलं पाणी ठेवलं होतं, त्याच्यामध्ये 1 पाव चमचा होईल इतपत हळद घालायची आणि थोडंसं एक मीठ घालायचं आणि मग आपण हा जो फ्लावर नीट केलेला धुवून घेतला आहे तो फक्त 3 ते 4 मिनिटच आपण पाण्यामध्ये ठेवणार आहे। गरम पाण्यामध्ये आपल्याला हा शिजवायचा नाही आहे, पाण्यामध्ये फक्त 3 ते 4 मिनिट आपण हा फक्त यामध्ये टाकून देणार आहे, जेणेकरून ह्यावरची जी कीड आहे ती निघून जाईल। म्हणून आपण ही प्रोसेस करायची, म्हणून शक्यतो फ्लावर चांगला बघून घ्यायचा। तर इथे 3 ते 4च मिनिटं मी हा फ्लावर पाण्यामध्ये ठेवला होता। आता पूर्ण पाणी नितळून घेतले, बघू शकता पूर्ण पाणी नितळून घ्यायचं। आता एका कढईमध्ये तेल घालूयात। तर फ्लावरची भाजी बनवताना थोडंसं तेल एक्स्ट्रा घालायचं म्हणजे भाजी छान चविष्ट होते। तेल चांगलं तापवू द्यायचं। तापल्यानंतर एक अर्धा चमचा होईल इतपत मी जिरे घातले। त्यानंतर घालूयात बारीक चॉप केलेला कांदा। तर कांदा बघू शकता 3 कांदे मी घेतले। कांदा जेवढा जास्त घालाल तेवढी ही भाजी छान अशी चविष्ट लागते। आणि फ्लावरची भाजी खूप जणांना आवडत नाही, तर या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खरंच आवडेल। इतकी छान ही भाजी लागते। छान असा कांदा परतून घेतलाय, 2 ते 3 मिनिटं कांदा परतून घेतल्यानंतर आता त्यामध्ये घालूयात बारीक चॉप केलेला टोमॅटो आणि लसूण जो आपण ठेचून घेतला होता तोही घालूयात। अगदी कमी साहित्य आहे, कुठलेही आपण वेगळं असं काही साहित्य यामध्ये घालणार नाही, तरी अगदी छान अशी भाजी ही होते। तर बघू शकता एक 3 ते 4 मिनिटांनी कांदा टोमॅटो छान असा भाजलाय। आता ह्याच्यामध्ये मी एक तमालपत्र घातले। तमालपत्र नक्की घाला, कारण तमालपत्राचा स्वाद अतिशय सुंदर असा चविष्ट स्वाद उतरतो याच्यामध्ये, त्याच्यामुळे तमालपत्र नक्की घाला। छान असं मी तमालपत्र त्याच्यामध्ये परतून घेतले। कांदा छान असा बऱ्यापैकी भाजला आहे। आता आपण जो फ्लावर नितळून चांगला पाण्यातून काढून घेतलाय तो घालून घेऊयात। तर कलर बघू शकता, हळद घातल्यामुळे छान असा त्याला कलर आलाय। आता आपण ह्यामध्ये परतून घेऊयात। तर 2 ते 3 मिनिटं मी छान असं तेलामध्ये फ्लावर आता परतून घेतलाय, बघू शकता या पद्धतीने। छान असं परतल्यानंतर आपण याला थोडंसं झाकण लावून ठेवूयात। गॅस शक्यतो मंद करा, मंद गॅसवर झाकण लावून ठेवा, लो फ्लेमवरती। एक 2 ते 3 मिनिटांना काढून झाकण बघूयात। तर छान असं आपला फ्लावरला बऱ्यापैकी थोडं थोडं पाणी सुटायला लागले। तर परत आपण परतून घेऊयात। तर पाहू शकता इथे मी पाण्याचा वापर न करता छान असा आपण तेलावरच आपण हा फ्लावर चांगला कुक करणार आहे। परत झाकण लावून लो फ्लेमवरतीच परत एक 2 मिनिटं 2 ते 3 मिनिटं आपण स्टीम देऊयात। आता 2 ते 3 मिनिटांनंतर पाहू शकता छान असा आपला फ्लावर आता पाणी सुटलेलं आहे बऱ्यापैकी। या पद्धतीने हलवत घ्यायचा आणि आता आपण त्यामध्ये घालूयात 1 पाव चमचाला थोडंसं अर्धा चमचा लाल तिखट घातले आणि प्लेन लाल तिखट आहे हे। आणि त्यानंतर 2 चमचे त्याच चमच्याने छोटे चमचे मी गरम मसाला घातलाय आणि थोडीशी धने पावडर घातले। चवीनुसार मीठ घालून घ्या आणि थोडासा हिंग घाला।
एक चिमूटभर किंवा पाव चमचा होईल इतपत जरी छोटा चमचा हिंग घातलं, अतिशय छान अशी ही भाजी होते. इतकंच साहित्य आपण या फ्लावरमध्ये घालणार आहे. छान मिक्स करून घेऊयात. डब्यासाठी बेस्ट अशी ही फ्लावरची भाजी आहे. अगदी छान लागते. पाणी न घालता आपण छान अशी कुक करून घेणार आहे. लो फ्लेमवरतीच आपण परत एक 4 ते 5 मिनटं याला चांगली स्टीम दिली. छान असा आपला फ्लावर आता कुक झाला आहे. तुम्हाला जर थोडी ग्रेव्हीवाली भाजी जर हवी असेल तर फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की फ्लावरमध्ये आता इथं मी पाणी न घालता भाजी बनवली. तुम्हाला जर थोडी ग्रेव्हीवाली हवी असेल तर थोडं तुम्ही यामध्ये गरम पाणी टाकू शकता. थंड पाणी घालायचं नाही. भाजीची चव बिघडते. कुठल्याही भाजीची चव बिघडते थंड पाणी घातलं की. त्याच्यामुळं छान असं गरम पाणी घालून तुम्ही थोडंसं कुक करू शकता. तर इथं आपली छान अशी फ्लावरची भाजी तयार झाली. आता गॅस मी बंद केला आहे. गॅस बंद करून आपण झाकण लावून ठेवूया. म्हणजे आतल्यात गरम जी भाजी आहे ती छान अशी कुक होते. तर बघू शकता मस्त अशी आपली इथं भाजी तयार झाली. तर आता मी माझ्या मुलीसाठी हे ताट वाढत आहे. तर नक्की ट्राय करून बघा ही फ्लावरची भाजी. आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत नमस्कार.